स्टँडर्डची जी बोर्ड एक्झाम आहे ती अत्यंत जवळ आलेली आहे. बोर्ड एक्झाम 2026 त्याच्यामध्ये आपला सब्जेक्ट आहे मॅथेमॅटिक्स पार्ट 1 आणि त्यातले इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हे क्वेश्चन बघत असताना त्यातला पहिला क्वेश्चन आपण बघूया इथे. सॉल्व्ह द क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं आणि कुठल्या मेथडने सॉल्व्ह करायचं आहे? फॅक्टरायझेशन मेथड. 3 मेथड आहेत क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायच्या. त्यातल्या फॅक्टरायझेशन मेथडने आपल्याला हे दिलेलं इक्वेशन काय करायचं आहे? सॉल्व्ह करायचं. तर फर्स्ट स्टेप मी काय करणार आहे? इक्वेशन ॲज इट इज राईट डाऊन करणार. x² प्लस 15x प्लस 54 इज इक्वल टू 0. तर फर्स्ट स्टेप काय केली? क्वाड्रॅटिक इक्वेशन ॲज इट इज राईट डाऊन केलं. आता जर तुम्ही इथे बघितलं तर x² चा कोइफिशियंट इथे कुठलाही नंबर आपल्याला दिसत नाही. तर तो कोइफिशियंट किती कन्सिडर करायचा? 1 कन्सिडर करायचा. आता तो 1 कन्सिडर केल्यानंतर तो इकडे मल्टिप्लाय करणार आपण 54. ज्यावेळी कोइफिशियंट दिलेला नाही, समजा इथे 2 असतं तर 2 घेतलं असतं आपण, पण इथे काही नाही म्हणजे 1 घेतलं. 1 मल्टिप्लाय 54. 54 1 जा 54 आणि ह्या 54 चे आपल्याला फॅक्टर पाडायचे. तर मल्टिप्लिकेशन आपलं किती आलं पाहिजे? तर मल्टिप्लिकेशन 54 यायला पाहिजे. आता हे फॅक्टर पाडताना मल्टिप्लिकेशन हे याचं साईन काही नाही म्हणजे काय? प्लस आहे. तर प्लस मल्टिप्लिकेशन कधी येतं? दोन्ही नंबर प्लस असतील तर किंवा दोन्ही नंबर मायनस असतील तर. तर त्यासाठी आपल्याला मिडलचा नंबर लागणार आहे. तर याचं साईन काय आहे बघा? प्लस 15. म्हणजे 15चं साईन आहे प्लस. त्यामुळे हे दोन्ही नंबर काय घ्यायचे? प्लस घ्यायचे. ओके. जर हे दोन्ही प्लस असतील तर मल्टिप्लिकेशन प्लस आहे. हे कशावरून ठरवलं? याचं साईन जर मायनस असतं तर दोन्ही मायनस घेतले असते आपण. मग आता दोन्ही प्लस प्लस म्हणजे साईन सेम असतील तर काय घ्यायची? ॲडिशन. तर थोडक्यात असे दोन नंबर शोधा की ज्यांचं मल्टिप्लिकेशन किती आहे? 54 आणि ज्यांची ॲडिशन किती आहे? 50. ओके. असे दोन नंबर शोधायचे. तर तुम्ही जर ट्राय करून बघितलं तर इथे 9 आणि समजा 6 घेतलं तर बघा 9 6 चा 54 आणि 9 प्लस 6 केल्यानंतर ॲडिशन किती येते? त्याची 15. म्हणजे पहिला फॅक्टर असणार आहे 9x आणि दुसरा 6x. तर तो इथं मेन्शन करायचा. x² प्लस फर्स्ट फॅक्टर इज 9x अँड सेकंड फॅक्टर इज 6x आणि शेवटचा नंबर याचे दोन फॅक्टर असे लिहिले आपण आणि लास्ट नंबर 54 ॲज इट इज. आता दोन दोनचे ग्रुप करा याच्यात. ओके. हे दोन दोनचे ग्रुप केल्यानंतर इथे x² आणि 9x यांच्यामधनं x कॉमन घेतला. x² म्हणजे x मल्टिप्लाय x 2 टाइम्स आहे. त्यातला x कॉमन घेतला. राहिला काय? x. परत 9x कडून x कॉमन घेतला. फक्त कोण राहिला? 9. ओके. x प्लस 9 आले. परत 6x आणि 54. तर 54 ला 6 ने डिवाइड होत आहे. त्यामुळे मी 6 कॉमन घेणार आणि 6 कॉमन घेतल्यानंतर राहिलं कोण आतमध्ये? x. आणि 54 मधून 6 कॉमन घ्यायचे म्हणजे 54 ला 6 ने डिवाइड करायचं. तर 54 ला 6 ने डिवाइड केल्यावर 6 9 जा 54. त्यामुळे इथे किती येणार? 9 येणार. आणि जर का हे दोन ब्रॅकेट तुमचे सेम असतील, जर हे आलेले दोन ब्रॅकेट सेम असतील तर मग तुमच्या इथपर्यंतच्या स्टेप्स करेक्ट आहेत. पहिल्या ब्रॅकेटमध्ये लिहायचं x प्लस 9. दोन्हीकडे कॉमन आहे. तो कॉमन घ्यायचा x प्लस 9. मग राहिलेले कोण? x प्लस 6 इज इक्वल टू 0. आता याच्या पुढची स्टेप मी इथे लिहितोय. एकतर पहिला x प्लस 9 दोन ब्रॅकेट समजा पहिला नंबर a आहे दुसरा नंबर b आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन 0 आहे. तर एकतर पहिला नंबर 0 असेल किंवा दुसरा नंबर 0 असेल. म्हणजे एकतर x प्लस 9 0 असेल किंवा x प्लस 6 0 असेल. मग प्लस 9 इकडे येऊन काय होणार? मायनस आणि प्लस 6 इकडे येऊन -6. म्हणजे या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे दोन आन्सर काय आले? x इज इक्वल टू -9 आणि x इज इक्वल टू -6. ओके. आता आपण सेकंड क्वेश्चन बघूया. तर आता आपण सेकंड क्वेश्चन बघूया. सेकंड क्वेश्चन काय आहे? फाइंड द 23rd टर्म ऑफ एपी. एपी दिलेले आहे 9, 4, -1, -6, -11 अँड सो ऑन. तर कितव्या नंबरची टर्म फाइंड आउट करायची? 23rd. आणि इथे ही एपी आहे म्हणून सांगितलंय म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. सो आपण चेक करायची गरज नाही. फक्त आपण 23 नंबरची जी टर्म आहे ती फाइंड आउट करायची. तर सुरुवात करताना काय करूया? गिवन एपी. आपल्याला क्वेश्चन मध्ये जी एपी दिली आहे ती पहिल्यांदा मेन्शन करूया. 9, 4, -1, -6, -11 अँड सो ऑन. तर कुठली पण टर्म फाइंड आउट करत असताना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायला पाहिजे? तर त्याच्यातलं ए आणि डी फाइंड आउट करायला पाहिजे. आता ए म्हणजे काय? तर याच्यातली फर्स्ट टर्म. तर फर्स्ट टर्म कुठली आहे? 9. तर ए ची व्हॅल्यू किती येणार? 9. त्याच्यानंतर डी फाइंड आउट करायचं. तर डी काय असतो? T2 - T1 किंवा कुठल्याही टर्म मधला डिफरन्स. तर इथं
सेकंड टर्म आहे 4 आणि फर्स्ट टर्म आहे म्हणजे ही T2 आहे आणि हा T1 आहे. सो 4 मायनस 9. तर 4 मायनस 9 म्हणजे डी ची व्हॅल्यू किती येणार? 9 मायनस 4 येणार 5 आणि ग्रेटर नंबरचं साईन 9च्या समोरचं साईन काय आहे? मायनस. म्हणजे डी ची व्हॅल्यू किती येणार? -5. आता फॉर्म्युला लिहायचा. Pn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 मल्टिप्लाय डी. ओके, तर हा फॉर्म्युला लिहायचा आणि या फॉर्म्युलामध्ये आता कितव्या नंबरची टर्म पाहिजे? 23. तर इथे एनच्या ठिकाणी किती ठेवणार आपण? 23. ए ची व्हॅल्यू, पहिला ए ची व्हॅल्यू 9 प्लस एन मायनस 1. यांची व्हॅल्यू किती ठेवली? 23 मायनस 1 आणि डी ची व्हॅल्यू आहे -5. ओके, आता नेक्स्ट स्टेप करूया. T23 म्हणजे 23 नंबरची टर्म 9 प्लस पहिल्यांदा आहे तसं ठेवा. सगळ्यात पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व्ह करा. 23 मायनस 1 म्हणजे 22 येणार मल्टिप्लाय -5. ओके, 9. आता इथे पहिल्यांदा 22 मल्टिप्लाय 5. 22 5 जर केलं तुम्ही 5 टू झा 10 आणि 10 येणार आणि 11 1 ऍड होणार त्याच्यात. फक्त आता साईन क्लिअर करा. हा प्लस आहे, हा मायनस आहे, म्हणजे काय राहणार? प्लस मायनस मायनस 110. ओके, 9चं साईन काही नाही म्हणजे प्लस आहे, याचं मायनस आहे. सो साईन डिफरंट म्हणजे सबट्रॅक्शन. सो 110 मायनस 9 जर आपण केलं तर येणार ते 101 आणि ग्रेटर नंबरचं साईन काय येणार? मायनस. सो 23 नंबरची टर्म किती असणार आहे? -110.